नमस्कार सर. नमस्कार, जय शिवराय. बोला दादा. हा सर, आता आपण राज्यामध्ये पाहिलं तर हं, जरा हं, वारे सुटले आहे आणि ढगाळ हं. वातावरण आणि इथून मोरी 15-16 तारखेला सांगते सर राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार. हं, हं. त्या संदर्भात काय माहिती राहणार सर? नक्कीच. आता कसं असतं, कुठलंही प्रेशर बनायच्या अगोदर हाय प्रेशर ऍक्टिव्ह असतं. हाय प्रेशर म्हणजे वाऱ्याचा प्रचंड वेग महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अवकाळीचे संकेत आहेत त्या ठिकाणी ते दिसत असतात. हम्म. आणि वारे जेव्हा जेव्हा जास्त जोराने जास्त दाबाने फिरतात त्यावेळेस त्या वातावरणामध्ये ऍक्टिव्हिटी अशी असते की काही काळामध्येच इथे पावसाची लक्षणं राहू शकतात. हा. तर बघा, 11 आणि 12 तारखेला धुळे जिल्ह्यात किरकोळ आभाळ, मात्र सोलापूर सांगलीमध्ये 12-13ला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळेल. पावसाची ऍक्टिव्हिटी ते सध्या तरी नाहीये, काही घाबरण्यासारखी मोठी कंडिशन नाहीये. हम्म. पण कोकण किनारपट्टी जसं की बेळगाव, कोल्हापूर या भागांमध्ये वाऱ्याचा जोर दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता होऊ शकते. हम्म. महाराष्ट्राच्या वातावरणाचं जे गणित आहे, जसं की अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये स्थानिक लेवलला वातावरण ऍक्टिव्ह 14 तारखेपासून होईल. 16 तारखेला 15 तारखेला हुबळी कर्नाटकमध्ये पावसाची धार उतरणार आहे पहिली. 15 हा. तारखेला नागपूर, चंद्रपूरमध्ये देखील उतरणार आहे. 15 तारखेला लक्षात घ्या. हा. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांमध्ये. आणि यावेळी काय होणार आहे, आता तुमच्याकडे वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात, राईट? हो सर. खालनावरती येतात ना. हो हो. तर या भागात काय होणार आहे यावेळी 15 तारखेपासून अरबी समुद्रातून वारे येतील, म्हणजे पूर्वेकडनं पश्चिमेकडनं पूर्वेकडे. हं? हा. आणि 15-16चा जो पाऊस आहे तो संपूर्ण जगात महाराष्ट्रात नाहीये. फक्त 16 तारखेपासून धुळ्यामध्ये, नागपूरमध्ये, चंद्रपूरमध्ये अशी 25-30 टक्क्याची व्याप्ती करत 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 हा पाऊस 17 तारखेला पूर्व विदर्भाला झोडपून काढणार आहे. हा. पश्चिम महाराष्ट्राला चान्सेस आहे 17 पर्यंत, 18 पर्यंत. तिथे मग 18, 19, 20, 22, 23 ला ही ऍक्टिव्हिटी वाढू शकते. हा. हं. म्हणजे सर असं गारपीट जास्त आहे का नाही बरं? हा बघा, गारपिटीचे रडार जे आहेत ना, ही संभाव्य शक्यता राहते. गारपीट ही ढगांच्या अतिशय गरमी असलेल्या भागांमध्ये, वातावरण अति तीव्र असलेल्या भागांमध्ये आणि त्या व्याप्तीनुसार असते. तसे भाग कोणते बघा, होऊ शकते असे भाग आहेत. तुम्ही माजलगावचे, तुमच्या पट्ट्यामध्येही तसे रडार बनलेले आहेत. हा. त्यानंतर लातूरमध्ये, नांदेडमध्ये जिल्ह्यानुसार सांगते, या भागात काही कमकुवत भागांमध्ये रडार बनलेले आहेत. नागपूरला, चंद्रपूरला, भंडाऱ्याला, वर्ध्याला सुद्धा अनेक ठिकाणी हे गारपिटीचे रडार बनलेले आहेत. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातही गारपिटीचे रडार बनलेले आहेत. जालना जिल्ह्यामध्ये रडारांचे प्रमाण कमी आहे. हम्म. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रडार बनण्याचे प्रमाण कमी आहे, पण होऊ शकतं एखादं आपोआप तिथे, त्यामुळे सांगितलेलंच बरं आहे. हा. अहिल्यानगर देखील तसंच पद्धतीचं आहे. आणि विषय असा आहे की सांगली, सोलापूर, कोकण किनारपट्टीसह पुणे, धुळे जिल्ह्यामध्येही रडार बनलेले आहेत, पण ते टिकेलची गॅरंटी नाहीये. त्यामुळे गारपिटीची शक्यता जिथे आपण फारशी वर्तवत नाही, पण होऊ शकतं एखाद ठिकाणी, सर्वांना नाहीये. हम्म. मात्र विदर्भ आणि विदर्भाच्या बरोबरच मराठवाड्यातले जे काही पूर्वेकडील भाग आहेत त्या भागांना ही शक्यता दाट दिसते मॉडेलनुसार मध्ये, की ते होणारच आहे म्हणून असं ते मॉडेलनुसार पूर्णपणे अभ्यासादरम्यान आहे. हा. आणि एकंदरीत आपले अंदाज कसे असतात की बाबा टक्केवारी किती आहे, संभाव्य शक्यता किती आहे, व्याप्ती किती आहे, या सगळ्याला धरून असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सांगितले की सध्या तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना किंवा नाशिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना तो धाक इतका प्रमाणात दिसत नाही, ज्या प्रमाणामध्ये तुम्ही कोणताही एखादा निर्णय घेईल किंवा तुमच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम म्हणजे ते आपल्या तुरळक हवामान अंदाज परिषदेकडनं तेवढा अवकाळीचा तितक्या क्षमतेने धोका नाहीये, पण एखाद्या ठिकाणी अपवाद घडू शकतो. रडार सिस्टीम तिथे कमकुवत असते तरी एखादा अपवाद असू शकतो, एखाद्या शेतकऱ्यांची बाग वगैरे खराब होणं वगैरे त्या गोष्टी होऊ शकतात. हा. आणि विदर्भाचं सांगायचं झालं, ह्या तुलनेमध्ये टक्केवारीनुसार थोडी वाढ आहे. हा. ज्यामध्ये आपण कोणता एरिया सांगितलं की पूर्व विदर्भाचे जे काही 4-5 जिल्हे सांगितले ते, आणि मराठवाड्यातले देखील हे भाग, परभणीपर्यंत, जिंतूरपर्यंत हे भाग आहेत. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसं की जालना असेल, हिंगोली असेल, धाराशिव जिल्हा असेल, सांगली, सोलापूर असेल, इथे देखील पाऊस होणार आहे, पण टक्केवारीनुसार, व्याप्तीनुसार हा पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये सिस्टम बनून पडणार आहे. महाराष्ट्राच्या पावसाचं गणित 100% भाग घेणार नाहीये. 35% आहे. गेल्या वातावरणाच्या तुलनेमध्ये 20% ते 25% वाढ आहे. हा. हा हम्म. सर, त्या शेतकऱ्याचं गहू काढणी आलेला आहे त्या शेतकऱ्याला काय संदेश राहील सर? हा बघा, आता निर्णय तो स्वतःचा घ्यायचा शेतकऱ्यांनी, कारण की मी तर कच्चा माल काढण्याला परवानगी देत नाही. हा. बघा, कच्चा माल वाऱ्याने पडू शकतो, कदाचित पावसाने खालीही पडू शकतो, पण तो घरामध्ये तसंच आणणं म्हणजे चुकीचं आहे. कारण की यामध्ये बरेचसे शेतकरी वाचणार देखील आहे. 70% शेतकरी या अवकाळी तडाख्यापासून वाचतील अशा शक्यता याच्यामध्ये वर्तवलेली आहे. हा. हम्म. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. नक्कीच, धन्यवाद. हो, ठेवू का?